उद्घाटनाच्या आधी स्वर्गीय दिलीप कुमारजी यांच्या जीवन प्रवासाने एक छोटीशी परफॉर्मन्स सादर करूनच आपण उद्घाटन करणार आहोत. तर आता मी सुरू करत आहे. जीवन प्रवास. बॉलिवूड ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारजी यांना भारतीय चित्रपटाच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ आणि ट्रॅजेडी किंग म्हणून गौरविले गेले आहे. दिलीप कुमारजी हे मूळचे पेशावर म्हणजेच पाकिस्तानमधील आहेत. 11 डिसेंबर 1922 रोजी यांचा जन्म झाला. यांचे मूळ नाव मोहब्बत युसुफ खान होते. त्यांची सगळी फॅमिली काही दिवसांनी भारतात आली आणि मुंबईमध्ये स्थायिक झाली. पुण्यात कॅन्टीन सप्लायर म्हणून 1940 साली ते कामाला सुरुवात केले. तिथे त्यांची ओळख एक डॉक्टर म्हणजेच त्यांचे नाव डॉक्टर मथानी यांच्यासोबत झाले. त्यांच्याशी त्यांची खूप चांगली मैत्री झाली. एक दिवस दिलीप कुमारजी यांनी मथानींना मला काही कामाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे असे सांगितले. प्रामुख्याने त्यांना सिनेसृष्टीमध्ये काम पाहायचे होते. त्यावेळेस डॉक्टर मथानी यांनी त्यांची ओळख बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू रॉय यांच्या पत्नी आणि अभिनेत्री देविका राणी यांच्याशी करून दिली आणि त्यांच्या प्रोत्साहनाने 1940मध्ये सिनेसृष्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळेस हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसुफ खान हे नाव बदलून दिलीप कुमार असे नामकरण केले आणि एका डॉक्टरांच्या मध्यस्थीने त्यांची चित्रपटसृष्टीतील सुहानी सफर सुरू झाली. हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी. जुगनू हा त्यांचा पहिला चित्रपट गाजला. 1949 मध्ये राजकुमार यांच्याबरोबर अंदाज हा चित्रपट चित्रित करण्यात आला आणि हाही चित्रपट सुपरहिट झाला. जवानी फिर नहीं आनी, झूठ जवानी फिर नहीं आनी, बीत गई तो एक कहानी, बीत गई तो एक कहानी, झूठ जवानी फिर नहीं आनी, झूठ जवानी फिर नहीं आनी. त्यानंतर दीदार आणि देवदास हे त्यांचे सुपरहिट झालेले चित्रपट. यामध्ये त्यांनी अतिशय गंभीर स्वरूपाची भूमिका केली होती. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून नाव ठेवले. फिल्म दीदारमध्ये दिलीप कुमार यांनी एका अंध माणसाची भूमिका केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी ती अतिशय उत्कृष्टरित्या ती भूमिका निभावली आहे. यामध्ये त्यांच्या लव्ह स्टोरीची अतिशय ट्रॅजेडी दाखवलेली आहे आणि ही भूमिका खूपच सुरेख साकारली गेली आहे. बचपन के दिन भुला न देना, ओ बचपन के दिन भुला न देना. आज हंसे
देवदास हा रोमॅन्टिक सिनेमा, यामधील दर्दभरी भूमिका तीही उत्कृष्टरित्या त्यांनी पार पाडलेली आहे. दिलदार के कदमों में दिलदार के कदमों में दिलदार से नजराना महफिल से उठा दिए कहने लगा दीवाना क्या अब आगे तेरी मर्जी आगे तेरी मर्जी मोरे सैया मोरे बलमा बेदर्दी आगे तेरी मर्जी आगे तेरी मर्जी सजना आगे तेरी मर्जी सिहरवा आगे तेरी मर्जी. त्यांचा 1981 मध्ये क्रांती हा चित्रपट सुपरहिट झाला. क्रांति क्रांति अब किसी की मांग न उजड़े, अब किसी की मांग न उजड़े, अब बच्चों से माना बिछड़े, ओ अब बच्चों से माना बिछड़े. दिल वाले दिल वाले दिल वाले तेरा अपना क्या है तेरा सपना क्या है. क्रांति क्रांति त्यांच्या जीवनात त्यांनी सुरुवातीला मधुबालाजींना आपले जीवनसाथीदार म्हणून निवड करायचं ठरवलं होतं. त्यांचं मधुबालाजींवर अतिशय प्रेमही होतं आणि खूप दोघांचे प्रेमसंबंध चांगले होते. दोघांनी लग्न करण्याचाही विचार केला होता. प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नहीं की प्यार किया कोई चोरी नहीं की छुप छुप आहें भरना क्या जब प्यार किया तो डरना क्या. परंतु त्यांचे प्रेमसंबंध काही दिवसांनी ब्रेकअप झाले. दिलीपजींच्या मनात मधुबालाजींच्या बरोबर विवाह करण्याची खूप इच्छा होती, परंतु मधुबालाजींनी आपल्या वडिलांचा नकार असल्यामुळे हा प्रेम संबंध किंवा हा विवाह नकारला. टूटे हुए ख्वाबों ने हमको ये सिखाया है, दिल ने जिसे पाया था आँखों ने गंवाया है, टूटे हुए ख्वाबों ने. काही काळाने दिलीपजी यांनी सायरा बानूंच्या बरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सायरा बानू यांनी सुद्धा या विवाहास संमती दिली होती. जेंटलमैन 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 मैं हूँ बाबू जेंटलमैन, आप मिला ले मुझसे नैन. लंदन से आया मैं बन ठन के, लंदन से आया मैं बन ठन के. जेंटलमैन 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 परदेसिया अंग्रेजिया परदेसिया अंग्रेजिया मैं गोरी गाँव की तेरे हाथ न आऊंगी.
बनू या विवाहाच्या वेळेस दिलीपजींपेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. छोटी सी उम्र में लग गया रो, कहते हैं लोग मैं मर जाऊंगी, मैं मर जाऊंगी. छोटी सी उम्र में लग गया रो, कहते हैं लोग मैं मर जाऊंगी, मैं मर जाऊंगी. नंतर त्यांचे मॅरेज लाईफ खूप सुंदर सुरू झाले. त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये ते दोघं अतिशय आनंदी होते. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना. आपल्या जीवन प्रवासात त्यांनी तब्बल 8 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवले. त्यामुळे त्यांचे नाव ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एंटर झाले. आपल्या या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटसृष्टीत अनेक दशके गाजविणाऱ्या या अभिनेत्यांना 2015मध्ये भारतभूषण, पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा पुरस्कार म्हणजे फाळके पुरस्कार हा मानला जातो. या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दिल पाया अलबेला मैंने, तबीयत मेरी रंगीली है. आज खुशी में मैंने भैया थोड़ी सी भंग पी ली. मेरे पैरों में है, मेरे पैरों में घुंघरू बंधा दे, तो फिर मेरी चाल देख ले. मेरे पैरों में घुंघरू बंधा दे, तो फिर मेरी चाल देख ले. जरा जम के भैया. मोहे लाली चुनर, मोहे लाली चुनरिया उड़ा दे, तो फिर मेरी चाल देख ले. मेरे पैरों में घुंघरू बंधा दे, तो फिर मेरी चाल देख ले. हे मूळचे पेशावरचे असल्याने दिलीप कुमारजींना निशाने इम्तिहाज हा किताब देऊन पाकिस्तान सरकारने सन्मानित केले. अशा या महान अभिनेत्याचे 7 जुलै 2021मध्ये निधन झाले. न तू ज़मीं के लिए है, न आसमां के लिए. न तू ज़मीं के लिए है, न आसमां के लिए. तेरा वजूद है, तेरा वजूद है अब सिर्फ दास्तां के लिए. न तू ज़मीं के लिए है, न आसमां के लिए. ते धर्मनिरपेक्ष होते. 2000 पासून पुढे ते राज्यसभेचे सदस्य होते. ते महान देशभक्तही होते आणि आजही त्यांची देशभक्ती अजरामर आहे. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना. ये देश है दुनिया का कहना. अशा या अजरामर असलेल्या
महान अभिनेत्यांना आमच्या सरगम म्युझिकल ग्रुप SA कडून मानाचा मुजरा. जब बाग में कोई फूल खिला तो भंवरे ने कहा इलू 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 इलू. पर्वत पे छाई काली घटा तो बोली हवा इलू 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 इलू. जब कोई अच्छा लगता है, बड़ा प्यारा प्यारा लगता है, तो दिल करता है इलू 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 इलू. ये इलू इलू क्या है? ये इलू इलू. इलू का मतलब I L U, I L U. इलू का मतलब I love you, I love you. या परफॉर्मन्समध्ये जे जे कलाकारांनी जे परफॉर्म केले ते सुहाना सफर और ये मौसम हसी, दिगंबर सूर्यवंशी सर. लूट जवानी फिर नहीं आई, अहिल्या धुमाळ. बचपन के दिन भुला न देना, डॉक्टर स्मिता राणी आणि डॉक्टर राजकुमार. पुढे या ना, पुढे या ना. अब आगे तेरी मर्जी, अंजली धारिया. क्रांती दिलवाले तामगावकर सर आणि सिमरन पूजा जॉन्सन. प्यार किया तो डरना क्या, नेहा लोखंडे. टूटे हुए ख्वाबों ने, राजेंद्र कुलकर्णी सर. जेंटलमन संदीप बेंद्रे आणि त्यांच्या पत्नी सौ बेंद्रे. छोटी सी उम्र में लग गया, प्रतिमा कड़गावे. साथी हाथ बढ़ाना, चित्रा कवाळे आणि पराग जोशी. मेरे पैरों में घुंघरू, डॉक्टर अनिल कौठेकर. न तू जमी के लिए न आसमां के लिए, राजकुमार सर. ये देश है वीर जवानों का, प्राध्यापक सुभाष भाट सर. इलू इलू, ये इलू इलू क्या है, पुष्पक गवई, अंजली धारिया. मी आता माईक आमचे जे अँकर आहेत त्यांच्या स्वाधीन करते.